मधामध्ये मुख्यतः कोणते कार्बोहायड्रेट असतात? ए. ग्लुकोज व फ्रुक्टोज, बी. प्रथिने, सी. फायबर, डी. कॅल्शियम. उत्तर आहे ए. ग्लुकोज व फ्रुक्टोज. व्हिटॅमिन बी12 चा स्रोत कोणता असू शकतो? ए. अंडी, बी. साखर, सी. मीठ, डी. तेल. उत्तर आहे ए. अंडी. रव्याचा प्रमुख स्रोत कोणता? ए. गहू, बी. हरभरा, सी. मूग, डी. सोयाबीन. उत्तर आहे ए. गहू. डाळी आणि कडधान्य कोणत्या गटात येतात? ए. प्रथिनयुक्त पदार्थ, बी. पेये, सी. मसाले, सी. फळे. उत्तर आहे ए. प्रथिनयुक्त पदार्थ. शरीराला ऊर्जा देणारे प्रमुख पोषक तत्व कोणते? ए. कार्बोहायड्रेट, बी. पाणी, सी. जीवनसत्व, सी. डी. खनिजे. उत्तर आहे ए. कार्बोहायड्रेट. पोहे कोणत्या धान्यापासून बनतात? ए. तांदूळ, बी. गहू, सी. ज्वारी, डी. बाजरी. उत्तर आहे ए. तांदूळ. भाकरीसाठी कोणते धान्य वापरले जाते? ए. ज्वारी, बी. चहा, सी. साखर, डी. मसूर. उत्तर आहे ए. ज्वारी. नाचणीची भाकरी कोणत्या धान्यापासून बनते? ए. नाचणी, बी. तांदूळ, सी. हरभरा, डी. मूग. उत्तर आहे ए. नाचणी. उपमा मुख्यतः कशापासून बनतो? ए. रवा, बी. साखर, सी. दूध, डी. फळे. उत्तर आहे ए. रवा. इडलीमध्ये मुख्यतः कोणते धान्य वापरले जाते? ए. तांदूळ, बी. गहू, सी. ज्वारी, डी. बाजरी. उत्तर आहे ए. तांदूळ. डोसा बनवताना कोणते मिश्रण सामान्यतः वापरले जाते? ए. तांदूळ व उडीद डाळ, बी. साखर, सी. दूध, डी. गहू. उत्तर आहे ए. तांदूळ व उडीद डाळ. खिचडीमध्ये कोणते मिश्रण सामान्य आहे? ए. तांदूळ व डाळ, बी. साखर व तेल, सी. दूध व फळे, डी. चहा व बिस्किटे. उत्तर आहे ए. तांदूळ व डाळ. भाज्यांमध्ये फायबर का महत्वाचे आहे? ए. आतड्यांच्या कार्यास मदत, बी. कॅफीन वाढवते, सी. झोप बंद करते, डी. ताप वाढवते. उत्तर आहे ए. आतड्यांच्या कार्यास मदत. मोसंबी खाल्ल्याने कोणता त्रास दूर होतो? ए. ताप, बी. सर्दी, सी. अशक्तपणा, डी. खोकला. उत्तर आहे सी. अशक्तपणा. गावठी कोंबड्याचे मटण खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो? ए. सर्दी, बी. ताप, सी. अशक्तपणा, डी. खोकला.
उत्तर आहे ए. सर्दी. दही सोबत गूळ खाल्ल्याने शरीरात काय लवकर वाढते? ए. चरबी, बी. उंची, सी. हिमोग्लोबिन, डी. वजन. उत्तर आहे सी. हिमोग्लोबिन. जास्त पंख्याची हवा खाल्ल्याने कोणता आजार होऊ शकतो? ए. ताप, बी. सर्दी, सी. सांधेदुखी, डी. खोकला. उत्तर आहे सी. सांधेदुखी. कोणत्या झाडाचे पान खाल्ल्याने मेंदू तीक्ष्ण होतो? ए. कडुनिंब, बी. आंबा, सी. ब्राह्मी, डी. पिंपळ. उत्तर आहे सी. ब्राह्मी. सायकल चालवणे कोणत्या प्रकारची क्रिया आहे? ए. शारीरिक व्यायाम, बी. विश्रांती, सी. झोप, डी. ध्यान. उत्तर आहे ए. शारीरिक व्यायाम. तंबाखूचा वापर आरोग्यासाठी कसा आहे? ए. हानिकारक, बी. आरोग्यदायी, सी. आवश्यक, डी. पोषक. उत्तर आहे ए. हानिकारक. धूम्रपानाचा कोणता अवयव विशेषतः प्रभावित होऊ शकतो? ए. फुफ्फुसे, बी. कान, सी. नखे, डी. केस. उत्तर आहे ए. फुफ्फुसे. द्राक्षांमध्ये कोणते नैसर्गिक संयुग आढळते? ए. रेस्वेलॉस्ट्रॉल, बी. कॅफीन, सी. निकोटीन, डी. अल्कोहोल. उत्तर आहे ए. रेस्वेरॉस्ट्रॉल. जांभळामध्ये कोणते घटक असू शकतात? ए. अँथोसायनिन्स, बी. कॅफीन, सी. निकोटीन, डी. अल्कोहोल. उत्तर आहे ए. अँथोसायनिन्स. नारळ पाणी कशासाठी उपयुक्त पेय असू शकते? ए. द्रव पदार्थासाठी, बी. तंबाखूसाठी, सी. कॅफीनसाठी, डी. अल्कोहोलसाठी. उत्तर आहे ए. द्रव पदार्थासाठी. कलिंगड खाल्ल्याने शरीराला काय मिळते? ए. पाणी व काही पोषक तत्वे, बी. कॅफीन, सी. निकोटीन, डी. अल्कोहोल. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.